महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या कर्जमाफीचे पैसे शेतकरी लग्न समारंभात आणि साखरपुड्यामध्ये उधळतात। ह्या वक्तव्यामुळे राज्यभरात संतापाची लाट पसरलेली आहे। शेतकरी संघटना, विरोधक आणि जनतेतून जोरदार टीका होत असून कोकाटेंनी माफी मागावी किंवा राजीनामा द्यावा अशी मागणी होत आहे। कर्जमाफीची रक्कम शेतकरी लग्न समारंभात उधळतात अशा वक्तव्यामुळे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या या विधानानंतर राज्यभरात संतप्त लाट पसरलेली आहे। विरोधकासह शेतकरी संघटना यांनी मंत्री माणिकराव कोकाटे यांना चांगले सुनावलेले आहे। कोकाटे यांनी शेतकऱ्याची जाहीर माफी मागावी आणि राज्य सरकारने त्याचा राजीनामा घ्यावा अशी मागणी करत जाहीर निषेध करण्यात येत आहे। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बळीराजा हा जगाचा पोशिंदा आहे, पण त्याचा अपमान करण्यामध्ये भाजप युती सरकार एकही संधी गमावत नाही आणि मंत्री कोकाटे यांना सत्तेचा माज चढला आहे असे खर्चावले आहे। कोकाटे हे नेहमी शेतकऱ्याचे अपमान करत आहेत। शेतकऱ्यांना भिकारी म्हटल्याच्या नंतर आता ते कर्जमाफीचे काय करता, लग्न साखरपुडे चिंतित गुंतवता का, असे अजब प्रश्न विचारून शेतकऱ्याचा घोर अपमान केलेला आहे। शेतकऱ्याचा अपमान करणाऱ्या कृषी मंत्री कोकाटे यांना सत्तेतून हाकलून द्या अशी मागणी सपकाळ यांनी केली आहे। सत्तेत आल्याच्या नंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असे महायुती सरकारने जाहीरनाम्यामध्ये सांगितल्याच्या नंतर सुद्धा त्यांना शेतकऱ्याची कर्जमाफी करण्याचा विसर पडलेला आहे। वास्तविक पाहता शेतकऱ्यांना खोटे आश्वासन देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचं बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यावर गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे। परंतु महाराष्ट्राचं एक दुर्भाग्य आहे की कधीच त्यांना कृषी मंत्री हे शेतकऱ्याच्या हिताच्या हिशोबानं भेटलेला नसून माणिकराव कोकाटे सारखे सुज्ञ व्यक्ती सुद्धा अशी जर भाषा वापरत असेल तर निश्चित येथे शेतकऱ्याचा अपमान ठरत आहे। मुठभर उद्योगपतीला 16 लाख कोटी कर्ज माफ करण्यामध्ये कोकाटे सारखे मंत्री किंवा राज्य शासन त्यांना कधी हा प्रश्न विचारला नाही, परंतु शेतकऱ्याचा अपमान करत कर्ज माफी केल्याच्या नंतर तुम्ही साखरपुडा आणि लग्न समारंभात उडवतात असे विधान किंवा प्रश्न माणिकराव कोकाटे यांनी केलेले आहे। कर्जमाफीसाठी पैसे नाहीत असे राज्य सरकार म्हणते, परंतु आता महाराष्ट्र राज्य सरकारने 24% त्यांच्या वेतनामध्ये मानधन वाढवून घेतलेले आहे। तसंच यांना पेन्शनसुद्धा मिळते। हे जनतेचे सेवा करण्यासाठी लोक निवडून देतात, परंतु हे आपल्या मनमानी करून सगळ्या पक्षाचे आमदार असतील खासदार असतील एक सुरामध्ये हे विधेयक पास करून त्यांचे वेतन वाढ करतात। परंतु शेतकऱ्याची कर्जमाफी आली तर तिजोरीला भार पडते असं दाखवल्यामुळं शेतकरी संघटने हे अतिशय संतापजनक असून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा जाहीर निषेध करत आहे। कर्जमाफीवरून कृषी मंत्र्याचा शेतकऱ्यांना हा प्रश्न म्हणजे चोर तो चोर आणि वरून सिरजोर असा प्रकार आहे। तर कृषी मित्रांनो, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी जे केलेलं विधान आहे हे किती चुकीचं आहे हे आपण कमेंट बॉक्सला कमेंट करून कळवावे आणि शेतकरी बांधवांना न्याय देण्यासाठी आपण सगळे एकत्र येण्याची गरज आहे। कारण आज जनतेची सेवा करण्यासाठी लोकांकडून निवडून गेलेले हे मंत्री आमदार खासदारच जर त्यांच्या हितासाठी निर्णय घेत नसेल तर अशा मंत्र्याचं जाहीर निषेध आणि आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जी माहिती मिळाली आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे याच्याबद्दल आपणास काही सांगायचं असेल तर कमेंट बॉक्सला कमेंट करून नक्की कळवा, जेणेकरून इतरांनाही ह्या व्हिडिओचा फायदा होईल। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान। आणि SKR ॲग्रिकल्चर यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करून ऑलवर क्लिक करून घ्या, जेणेकरून अशी नवनवीन माहिती आल्याच्यानंतर सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। त्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉनला प्रेस करून ऑलवर मात्र नक्की क्लिक करून घ्या, जेणेकरून अशी नवनवीन माहिती आपल्याला पाहायला मिळेल। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।